नक्कीच स्वच्छताला आपण प्राधान्य दिलेलं आहे. त्या अनुषंगाने वेगवेगळ्या ठिकाणी जे लोक आहेत, जे कर्मचारी आहेत, त्यांच्या मार्फत कारवाईला आपण सुरुवातसुद्धा केलेली आहे. याच्यामध्ये 2 भाग आहे. एक आपल्या कर्मचारीकडनं व्यवस्थित स्वच्छता झाली पाहिजे आणि लोकांनी पण स्वच्छताचे नियम पाळले पाहिजे आणि नाही पाळले तर जे न पाळणारे आहेत त्यांच्यावर कारवाईसुद्धा झाली पाहिजे. महानगरपालिका म्हणून आपली ही भूमिका आहे आणि या भूमिकाची अंमलबजावणी करण्यासाठी आपण काही मार्शल्ससुद्धा नेमलेले आहेत. अशी काही तक्रार असेल तर त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यावरसुद्धा कारवाई करू आणि वी विल एन्श्योर की असे काही कंप्लेंट्स येता कामा नये. तरीसुद्धा आपल्या लोकांकडनं पण अपेक्षा आहे की त्यांनी जास्तीत जास्त म्हणजे स्वच्छता हे एक जो प्रश्न आहे तो सगळ्यांचा आहे. म्हणजे ॲज अ सोसायटी म्हणून आहे. जेव्हा अस्वच्छता पसरते तर कुठेतरी कचरा आपणच टाकतो म्हणून ती अस्वच्छता पसरते. डेफिनेटली कर्मचाऱ्यांकडनं ते साफ होणं गरजेचं आहे, पण ॲट द सेम टाईम आपण पण एक नागरिक म्हणून जे आपलं सार्वजनिक ठिकाण आहे तिकडे कचरा टाकता कामा नये. तसंच जे आपले कमर्शियल शॉप्स वगैरे आहेत त्याच्या समोर कचरा जास्त साचलेला दिसतो तर आज रोजी आपण पर्टिक्युलरली तिकडे स्ट्रिक्ट ॲक्शन करायला सांगितलेलं आहे. त्याचं नियोजनसुद्धा केलेलं आहे. आज रोजी काही कोऑर्डिनेशनचे विषय होते, काही पर्टिक्युलर प्रॉब्लेमॅटिक पॅचेस होते. मॅक्सिमम आपलं फेज 5, फेज 4 टू फेज 7चं काम कंप्लीट झालं आहे. काही कारणांमुळे मधले काही पॅचेस राहिलेले आहेत. तिकडे पॅचेसच्या अनुषंगाने एक रिहॅबिलिटेशनचा मोठा विषय होता. ते रिहॅबिलिटेशनच्या विषयासाठी आपला GR आलेला आहे आज रोजी. ते GRच्या अनुषंगाने पात्र लाभार्थी करण्याचा आणि त्यांना लाभ देण्याची कारवाईचा पेपरवर्क आज रोजी आमच्याकडनं सुरू आहे. नक्कीच ते झाला आणि उर्वरित जे डिफरंट डिफिकल्टीज आहे त्या अनुषंगाने आम्ही प्लॅन केलेला आहे. वी विल ट्राय टू कम्प्लीट इट ॲज सून ॲज पॉसिबल. बॅनर जे अधिकृत आहे आणि अनधिकृत आहे त्याच्यासाठी ऑब्व्हियसली अनधिकृतवर कारवाई आपली केली जाणार आहे. जर अनधिकृतवर कारवाई केली तरच अधिकृत बॅनर्स जास्ती लागतील आणि जे अधिकृत बॅनर्सचं KDMCला जो हे टॅक्स मिळतो तो पण मिळून जाईल. म्हणून अनधिकृत बॅनरचा जो काही आहे ती कारवाई आपल्या महानगरपालिकेमार्फत केली जाईल. बरोबर. त्याच्यामध्ये शहराचं सौंदर्य आय थिंक आपण सगळ्यांकडनं एक खूप मोठी अपेक्षा होती की आपले जे फुटपाथ आहे तिकडे अतिक्रमण आहे किंवा ते लोकांना वॉकिंग करायला भेटत नाही आणि स्मार्ट सिटी म्हणून वॉकेबल सिटी ही एक महत्त्वाची संकल्पना असते आणि आपले जे फुटपाथ आहे ते सगळे लोकांसाठी ऑब्व्हियसली फ्री असले पाहिजे आणि इट इज जसं आज ऊर्जा संवर्धन दिवस आहे तर जसं आपण लोकांना जास्तीत जास्त चालायला संधी देऊ तेवढंच व्हेकलचा वापर कमी होईल आणि तेवढंच पोल्युशन कमी होईल, तेवढे एनर्जीचा वापर कमी होईल. तर या संकल्पनाच्या माध्यमातून पर्टिक्युलरली आपल्याला वॉकेबल सिटी म्हणून करून देणं खूप गरजेचं आहे आणि तो पण एक खूप प्राधान्याचा विषय राहणार आहे आणि असं नागरिकांची मोठी मागणीसुद्धा आहे आणि आम्ही याच्यासाठी प्रयत्नशील आहोत. सध्या जी महापालिकेची भूमिका आहे ती आपण TDR किंवा प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी BSUPचं जो नियोजन केलेलं आहे तो पण शासनाची मान्यताने आलेला आहे. आज रोजी आपल्याकडे अजून काही अपडेट नाही आहे. जसं भविष्यात डिस्कशन होईल त्याप्रमाणे. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.